मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा आज 15 ऑगस्ट होता. आज खरं तर वितरण व्हायला पाहिजे होतं, पण आज दिवसभरापर्यंत आपण वाट पाहिली पूर्ण दिवस. आज वितरण झालेलं नाही, ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. पण तुमच्यापैकी काही लाभार्थ्यांना प्रश्न पडला असेल, सर आज वितरण होणार होतं, कोणत्या आधारावर वितरण होणार होतं हे पण आम्हाला एकदा सांगा. काही लाभार्थ्यांना असा पण प्रश्न पडला असेल बघा की आज वितरण होणार होते मग का झाले नाही, याच्यामागे काही कारणं आहेत का. आणि काही लाभार्थ्यांना तर काही प्रश्न पडू शकतात जे या योजनेचे लाभार्थीच नाहीत, बरोबर, जे या योजनेचे पात्र लाभार्थी नाहीत त्यांना काही प्रश्न पडतो. आणि ते कमेंट्समध्ये ते किती विद्वान आहेत, किती हुशार आहेत, इतरांपेक्षा कशी वेगळी कमेंट करता येईल याचा ते प्रयत्न करीत असतात नेहमीप्रमाणे. आणि असा जो प्रयत्न आहे ते फक्त तेच नाही, खूप लोक करत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. काही असं विचारतात बघा, एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की सर दिवसामधून तुम्ही 2 व्हिडिओ टाकता, फलानं करता, बिस्तानं करता, तुम्ही पाहू नका ना, तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही पाहू नका. राहिला मुद्दा इनमीन 3-3 मिनिटाचे व्हिडिओ असतात, कधी कधी तर 3 मिनिटापेक्षा 2 मिनिटाचा पण व्हिडिओ असतो. हे लक्षात घ्या. म्हणजे दिवसाचे जर तुम्हाला 6 मिनिट जर पाहिले, आपण दिवसाचे जर 2 व्हिडिओचे जर 6 मिनिट जरी आपण गृहीत धरले तर महिन्याचे पण तुमचे 2 ते 2.5 तास जातील. महिन्याचं सांगतो तेवढं कंटेंट फक्त आपल्या या चॅनलवर अपलोड होतं. घंट्याचा व्हिडिओ नसतो एक ते बाकी तुम्ही इथे सांगू नका, तुमचं नॉलेज इथे भरू नका. राहिला मुद्दा, या योजनेचं हे चॅनल म्हणजे आवाज उठवणार आहे, मुद्दे मांडणार आहे, प्रश्न सोडवणार आहे. सोबत जे मी काही गोष्टी सांगतो ते लॉजिक असतात, पूर्णपणे अंदाजावर नसतात, बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे काही लॉजिक असतात किंवा जे काही आपण तारीख सांगत असतो वगैरे, तर ते काय आपलं काय पूर्ण काय मी काय बाबा बंगाली नाही आहे की त्या पद्धतीने त्या गोष्टी खऱ्याच ठरतील. तर गोष्टी कशा असतात की काही गोष्टी लॉजिकच्या व्यतिरिक्त पण घडू शकतात. म्हणजे सरकारची इच्छाशक्ती पण काय, जसं की तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर देतो, आज वितरण झालं नाही, पण तुम्ही म्हणाल मग आज 15 ऑगस्ट होता, मग वितरण तर व्हायला पाहिजे होतं, का बरं झालं नाही सांगा. आणि आज का बरं वितरण व्हायला पाहिजे होतं पहिले हे सांगा. म्हणजे आज का वितरण व्हायला पाहिजे होतं. 15 तारीख, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पण सांगितलेलं आहे, 15 तारखेपर्यंत आम्ही DBT करत आहोत प्रत्येक महिन्याला. 15 तारखेच्या पुढे शक्यतो जात नाही वितरण. मग आता तर गेलं आहे आजचं वितरण, आता 15 तारीख तर आजची गेली आहे आणि यापूर्वी पण खूप वेळ झालेला आहे. बरं, त्याच्याहीपेक्षा वेगळा तुम्हाला प्रश्न सांगतो एक संदर्भ देऊन. पूर्वी 11 तारखेच्या आज सामाजिक न्याय विभागाचा GR काढावा आणि विभागाला निधी उपलब्ध करून द्यावा लाडकी बहीण योजनेसाठी, असा त्या GRमध्ये स्पष्टपणे उल्लेख असायचा. तुम्हाला माहीत असेल बऱ्यापैकी, तुम्ही वाचला असेल ते. मग आता तो सामाजिक न्याय विभागाचा GR तर कधी पण निघतो तुम्हाला माहिती आहे. आताच जवळचंच उदाहरण घ्या, 12 तारखेला आलेलं आहे. पण त्या तारखाला काय नसतं, पण या तारखाचा आपण आधार घेऊन सांगितलं की सामाजिक न्याय विभागाचा GRच्या नुसार एकंदरीत महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांचं काय स्टेटमेंट आहे त्यानुसार 15 तारखेपर्यंत आपलं वितरण जात असतं. पण कधी कधी तुम्हाला माहिती आहे वितरण कुठे पण जातं. आणि बाकी योजनेचं बघा काय चालू आहे सध्या, त्या योजनेच्या संदर्भात कोणी बोलायला नाही आहे, कोणी आवाज नाही उठवत. त्याच्यामुळे ते वितरण म्हणजे असं नाही की आवाज नाही उठवतात, पण सरकार कुठे एवढं लक्ष देत आहे. मग आपल्या या योजनेच्या संदर्भात आपण मुद्दे लावून ठेवतो, खूप जे आहे म्हणजे आटापिटा करून आपण ते मुद्दे मांडतो आणि त्यानंतर कुठेतरी जाऊन आपणच आपल्यासारखे इतर पण सहकारी जे आहेत ते पण करतात, खूप छान काम करतात. पण मात्र या एकंदरीत प्रक्रियेमुळे या योजनेचं महत्त्व कमी होत नाही. या योजनेची पॉप्युलरिटी जी आहे ती टिकून राहते आणि शासनाला पण कळतं नाही लाडक्या बहिणींचं वितरण जे आहे बाकी आहे, कारण तेवढा जीव तोडू आपण ते मुद्दे मांडतो. आता त्याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. समजा आपण जर काहीच बोललो नाही, तोंडाला पट्टी लावून बसलो तर ते चालेल का? नाही. उदाहरणासाठी सांगतो मी तुम्हाला, कितीतरी लाडक्या बहिणीचे कागदपत्र अभावी लाभ बंद झालेला आहे, कोण त्यांच्याबद्दल बोललं नाही, चालेल का? नाही. KYC पोर्टल चालू केलं तर लाखो लाडक्या बहिणींचा लाभ चालू होऊ शकतो, कोणी बोलतं का त्याच्याबद्दल? नाही. मग आपण बोलतो ना. मग ह्यामुळे जे आहे बाकी जे काही असतात 1 मिनिटाचा व्हिडिओ टाकतात, 2 मिनिटाचा टाकतात, यांच्याकडे दुर्लक्ष करा. हे जे आहेत हे या योजनेचे पात्र लाभार्थी नाहीत, ते त्यांचं जे आहे राग व्यक्त करतात, हे आपण समजू शकतो. मागे एक मला असं वाटतं की बघा मार्च-एप्रिलच्या दरम्यानची घटना आहे की ते म्हणत होते सर योजना बंद झाली, योजना बंद झाली सर, व्हिडिओ बंद करा. म्हणजे ते सांगणार आपल्याला की काय करायचं काय नाही, जणू काय आम्ही काय इथं काय टाईमपास करायला चालवतो. तर असे जे काही लाभार्थी असतात हे या योजनेचे लाभार्थी नसतात. तेव्हा पण आपण ठामपणे तो मुद्दा लावला आणि त्याच्यानंतर मार्च-एप्रिलला जे आहे दोन्ही हप्ते जे आहे एकत्रित मिळाले होते बघा. मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला आठवत असेल बघा. बऱ्याचशा लाभार्थ्यांना वाटलं योजनाच काय गुंडाळली का काय. तर अशा वेळेस या योजनेच्या संदर्भात कोणीतरी बोलणारं पाहिजे आणि त्यासाठी आपण या योजनेचा जो मुद्दा लावून ठेवतो आणि आपले सहकारी पण लावतात, हीच या योजनेची आमची भूमिका आहे. क्लिअर झालं. आणि तुमचे छोटे मोठे जे मुद्दे असतात ते क्लिअर करणं काम आहे. आता येऊयात मुद्द्याकडे, म्हणजे सर्व तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो आहे. आज वितरण का नाही झालं मी तुम्हाला परत सांगतो आहे
की आज वितरण जे आहे कोणतंही असं याचंच कारण नाही की आज वितरण न होण्यामागं. का तुम्ही म्हणाल की आज सुट्टी होती सर, तुम्हाला माहीत नव्हतं का? 15 ऑगस्टची सर आज शनिवार होता आणि शनिवारी असल्यामुळे काय झालं सर की शनिवारी सुट्टी असते, तुम्हाला माहीत नाही का? तर त्याच लाभार्थ्यांना सांगतो आहे ज्यांना अर्धवट नॉलेज आहे त्यांना, एकदा 26 जानेवारी रोजी रविवार येत होता आणि रविवारी पण वितरण चालू झालं होतं. नेमका रविवार आला 26 जानेवारीला, प्रजासत्ताक दिन, त्यावेळेस प्रजासत्ताक दिन असतो ना 26 जानेवारीला, तर तेव्हा वितरण झालं होतं. आणि त्याच आधारावर आजचं 15 तारखेचं वितरण होईल असं आपण अपेक्षित केलं होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजितताई तटकरे पण म्हणलेले की 15 तारखेपर्यंत आम्ही DBT करीत असतो. मग 15 तारीख तर गेली. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आधार आहेत, ह्या लॉजिक आहेत, अंदाज नाही. ज्यांना काही माहिती नाही गडबडीत यायचं, काहीतरी कमेंट करायची आणि स्वतःला खूप विद्वान समजायचं, अशा लोकांसाठी हे उत्तर खास करून बोलतो आहे. त्यानंतर बघा की तुम्हाला असं वाटत असेल की मग हे वितरण नाही ना, आता तर आम्ही कालच सांगितलं किंवा आजच सांगितलं सोमवारी तर होणारच आहे. बघा सर, तर असं काही नाही आहे. मी परत सांगतो आहे, सोमवारीही वितरण होईल किंवा उद्याचा दिवस गेला आणि मग परवा होईल असं काही नाही आहे. लवकरात लवकर वितरण शासनाने करावे हीच आमची भूमिका आहे, हीच माझी भूमिका आहे, हीच सर्व लाडक्या बहिणींची भूमिका आहे. तर त्यामुळे सोमवारीच होईल अशी निश्चित वेळ नाही सांगता येत, हे लक्षात घ्या. आणि लवकरात लवकर वितरण व्हावा हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. यावेळेस लाडक्या बहिणींना आता स्वातंत्र्य दिनानिमित्त शासन देऊ शकलं नाही, काही कारण असू शकतात, आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे विनाकारण जे आहे बघा, आपलाच मुद्दा प्रत्येक वेळेस मांडणं पण योग्य नाही आहे. काही मुद्दे असतील, काही प्रश्न असतील तर ते पण आपण समजून घेतले पाहिजे. शासनाचे पण काही तांत्रिक प्रक्रिया किंवा काही मुद्दा असेल किंवा त्यांना आज काही वितरण करण्यामध्ये अडचण आली असं काही पण समजू शकतो आपण, काही कारण असू शकतं, तर ते समजून घेतलं पाहिजे आपण. आणि शासनाने लवकर वितरण करावं या संदर्भात आपण आपली ती भूमिका मांडली पाहिजे आणि तीच भूमिका आपण मांडतो, बरोबर. तर हे जे काही मुद्दे आहेत तर हेच आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. आज वितरण होणार होते, मग काय झालं, का नाही झालं, सुट्टी होती. मी तुम्हाला परत सांगतो आहे, सुट्टीच्या दिवशी पण रविवारी पण वितरण झालेलं आहे. त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, जाऊन चेक करू शकता. त्याच्यामध्ये पुरावा पण दाखवलेला आहे आणि नेहमीप्रमाणे पुरावे दाखवतो मी. आज कोणत्या कारणाच्या आधारावर सर तुम्ही सांगितलं होतं की वितरण होणार आहे, तर हे अंदाज नव्हता, लक्षात घ्या. स्वतः मी सांगतोय 15 तारखेपर्यंत DBT प्रक्रिया पूर्ण होते असे राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे. 11 तारखेपर्यंत सामाजिक न्याय विभाग ज्या विभागाला जे निधी उपलब्ध करून देण्याची जी काही भाषा आहे त्या GR मध्ये केलेली असते, पण होते का तसं ॲक्च्युअलमध्ये नाही होत. तर ह्या बाबी तुम्ही समजून घ्या. दुसरा मुद्दा बघा, नेहमीप्रमाणे आपण पाहिलं आहे की जनरली 15 तारखेच्या आतच मागचे 2-3 महिने भेटत आहेत आपल्याला. त्या आधारावर पण 15 तारखेच्या आत GR होईल, आपलं वितरण होईल, ह्या त्याच्या मागचा एक लॉजिक होता, ह्या त्यामागचा एक तर्क होता, हे समजून घ्या. त्यानंतर बघा, मग पुढे सोमवारी वितरण होईल का सर? मला तर वाटतं वितरण होईल पुढे. तर असं काही नाही, मी तुम्हाला सांगतो, जर आज इतक्या महत्त्वाच्या दिवशी जर वितरण झालं नसेल तर आपण असे तारीख निश्चित सांगू शकत नाही. कदाचित असं पण असू शकतं शासनाचा, असं पण चांगली गोष्ट असू शकते बरं का आपल्यासाठी, शासनाचा 2 हप्ते एकत्रित देण्याचा पण प्रयत्न असू शकतो, नाकारू शकत नाही आपण, कारण रक्षाबंधन येत आहे. त्यामुळे आपण चांगल्या पॉझिटिव्ह राहूयात आणि शासन चांगला निर्णय करेन आपल्या या योजनेच्या बाजूने, अशी आपण अपेक्षा करूयात. माझ्या मते सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळाली असतील. राहिला मुद्दा काही नकारात्मक लोकांसाठी, तर ते ऑलवेज ते कधी बदलत नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलण्यात पॉईंट नाही. पण एवढ्या व्हिडिओमध्ये आपण बोललो तर तेवढं सोडा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.